बदलतं हवामान आणि सोबत येतो तो एक नकोसा त्रास, कोरडा खोकला. हा आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचा आहे. पण त्यावर सोपे आणि प्रभावी उपाय कोणते असू शकतात, हेच आज आपण या विश्लेषणात पाहणार आहोत. वाटतोच, कधी घशात नुसती खवखव तर कधी रात्रीची झोपच उडवून टाकतो हा खोकला. तसं बघायला गेलं तर ही एक अगदी सामान्य समस्या आहे, पण त्यामुळे होणारी गैरसोय खूप मोठी असते, नाही का? म्हणूनच याकडे वेळीच लक्ष दिलेलं बरं. बघा, किती महत्वाचा इशारा आहे हा. अनेकदा काय होतं की आपण अशा लहान सहान तक्रारींकडे दुर्लक्ष करतो, पण हेच दुर्लक्ष पुढे जाऊन गंभीर रूप घेऊ शकतं. त्यामुळे या समस्येची दखल घेणं खूप खूप आवश्यक आहे. तर हा जो कोरडा खोकला आहे, तो दिसायला जरी सामान्य वाटत असला ना, तरी दुर्लक्ष केलं तर तो खूपच त्रासदायक ठरू शकतो. पण यात एक चांगली गोष्ट आहे, ती म्हणजे यावरचे जबरदस्त उपाय आपल्या घरात, अगदी स्वयंपाकघरातच लपलेले आहेत. आणि आज आपण नेमकं तेच पाहणार आहोत. म्हणजे महागडी औषधं घेण्याऐवजी आपल्या स्वयंपाकघरातल्या साध्या सोप्या गोष्टी वापरून या त्रासातून सुटका कशी मिळवायची, हेच आपण समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया अशा काही पेयांपासून जी घशाची खवखव कमी करतात आणि खोकल्यापासून आराम देतात. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे उपाय चवीला तर छान आहेतच, पण आरोग्यासाठी सुद्धा तितकेच फायदेशीर आहेत. सगळ्यात पहिला आणि खरं तर सगळ्यात सोपा उपाय तो म्हणजे मध. मधाला तर कोरड्या खोकल्यावर रामबाण उपायच मानलं जातं. हे घशाची खवखव कमी करतं आणि इन्फेक्शन दूर करायलाही मदत करतं. आणि करायचं काय? अगदी सोपं आहे. फक्त एका ग्लासभर कोमट पाण्यात 2 चमचे मध मिसळा आणि नियमितपणे घ्या. आता वळूया पुढच्या उपायाकडे, जो की एक पारंपरिक उपाय आहे, ज्येष्ठ मधाचा चहा. ज्येष्ठ मध हे घशाला आराम देण्यासाठी फार पूर्वीपासून ओळखलं जातं. हा चहा बनवायलाही सोपा आहे. ज्येष्ठ मधाची पावडर पाण्यात साधारण 10-15 मिनिटं उकळवून घ्या, गाळा आणि चांगल्या परिणामांसाठी दिवसातून 2 वेळा प्या. बरं, पुढचा उपाय बघण्याआधी त्यामागचं थोडं विज्ञान समजून घेऊया. आपण हळदीबद्दल बोलणार आहोत. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा एक जबरदस्त घटक असतो आणि खरं तर याच कर्क्युमिनमुळे हळदीला तिचे औषधी गुणधर्म मिळतात, विशेषतः सर्दी आणि खोकल्याशी लढण्यासाठी. आणि ह्याच कर्क्युमिनचा फायदा घेण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग कोणता? तर आपलं हळदीचं दूध. हा तर पिढ्यानपिढ्या चालत आलेला उपाय आहे. बनवायला तर अगदीच सोपा. एका ग्लास दुधात फक्त अर्धा चमचा हळद मिसळायची आणि जोपर्यंत खोकल्याचा त्रास कमी होत नाही तोपर्यंत नियमितपणे घ्यायचं. आता बोलूया एका गोड उपायाबद्दल. तो म्हणजे गुळ. गुळाची एक खासियत आहे, तो फक्त कफ बाहेर काढायलाच मदत करत नाही, तर पचनक्रिया सुधारायला सुद्धा मदत करतो. म्हणजे एका दगडात 2 पक्षी. गुळाचा वापर करणंही अगदी सोपं आहे. फक्त कोमट पाण्यात गुळाची पावडर मिसळायची. पण इथे खूप महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. याचं प्रमाण किती असावं आणि ते किती वेळा घ्यावं, यासाठी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. तर ही झाली काही पेय जी घशाला आराम देतात. आता आपण अशा काही उपायांकडे वळूया जे थेट घशावरच काम करतात आणि त्यामुळे पटकन आराम मिळतो. आणि तो उपाय आहे आले आणि मीठ. हो, हा एक जुना पण जबरदस्त प्रभावी उपाय आहे. यात काय करतात की हे मिश्रण थेट तोंडात ठेवलं जातं, त्यामुळे त्याचा रस हळूहळू घशात उतरतो आणि लगेच आराम मिळायला सुरुवात होते. पण हा उपाय करताना वेळेचं बंधन पाळणं खूप महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. आल्याचा एक छोटा तुकडा दाढेखाली ठेवून त्याचा रस फक्त घशात उतरू द्यायचा आहे. चावायचा नाहीये, अजिबात नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, 5 मिनिटांपेक्षा जास्त वेळ ते तोंडात ठेवायचं नाही. चला, आता आपण शेवटच्या प्रकारच्या उपायांकडे आलो आहोत. हे उपाय काय करतात तर आपला श्वसनमार्ग स्वच्छ करतात आणि त्यामुळे लक्षणांपासून आराम मिळतो. इथे 2 खूप प्रभावी उपाय आहेत. एक म्हणजे मिठाच्या पाण्याच्या गुळण्या. यामुळे घशातली वेदना आणि इन्फेक्शन कमी होतं. आणि दुसरा उपाय आहे गरम पाण्याची वाफ घेणं, ज्यामुळे कफ मोकळा होतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हे दोन्ही उपाय किती वेळा करायचे यात खूप मोठा फरक आहे आणि तो फरक समजून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक उपायाचे काही नियम असतातच, नाही का? आणि वाफ घेण्याच्या बाबतीत तर हे खूपच महत्वाचं आहे. जरी वाफ घेणं फायदेशीर असलं तरी आठवड्यातून 2 वेळा, फक्त 2 वेळा, त्यापेक्षा जास्त वेळा घेऊ नका, कारण त्याचा चेहऱ्याच्या त्वचेवर वाईट परिणाम होऊ शकतो. बरं, आपण हे सगळे उपाय तर पाहिले,
पण या सगळ्यांपेक्षाही एक गोष्ट जास्त महत्वाची आहे, ती म्हणजे आजार झाल्यावर त्यावर उपाय शोधण्यापेक्षा तो आजार होऊच नये यासाठी काय करता येईल यावर लक्ष केंद्रित करणं. तर मग सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय? तो हा की आपली इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवणं हाच सर्वोत्तम उपाय आहे. चांगला पौष्टिक आहार घेणं आणि सर्दी खोकल्यासारख्या लहान सहान तक्रारींकडे वेळीच लक्ष देणं. बस एवढं केलं तरी आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. आणि जाता जाता एक विचार मनात येतो, आपल्या स्वयंपाकघरात रोज वापरले जाणारे हे साधेसुधे पदार्थ जर योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने वापरले तर ते एखाद्या मोठ्या औषधापेक्षा कमी नाहीत नाही का? यावर नक्की विचार करायला हवा.